कार लोन इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप बदल झालेले आहेत. पूर्वी इथे ना प्रायव्हेट बँक्स आणि एनबीएफसी यांची मक्तेदारी होती, पण गेल्या काही वर्षामध्ये नॅशनलाइज बँक म्हणजे स्पेशली एसबीआय, बँक ऑफ बरोडा, इंडियन ओव्हरसीज बँक या सगळ्या बँकांनी पण त्याच्यामध्ये अग्रेसिव्हली एंट्री घेतली आहे आणि इव्हन कॉपरेटिव्ह बँक्स आर ऑल्सो फॉलोइंग इट नाव. सो आजकाल लोन घेणं हे जसं सोपं झालंय तसेच ऑप्शन्स पण खूप अवेलेबल झाले. सो प्रत्येकाच्या टर्म्स वेगळ्या असतात, पण नॅशनलाइज कॉपरेटिव्ह बँक ह्या कधीही जास्ती सोयीस्कर पडतात. त्याचं मेन कारण हे रिपेमेंट फ्लेक्झिबिलिटी हे काय की ज्याच्यामध्ये प्रायव्हेट बँक्स किंवा एनबीएफसीज मध्ये लोन क्लोज करताना तुम्हाला चार्जेस लागतात. आजकाल बऱ्याच लोकांनी कमी केलेत, पण तरी सुद्धा देर आर सम चार्जेस. 1 वर्षानंतर करू शकता, 3 वर्षानंतर करू शकता, 3%, 5%. सो ह्या गोष्टी तुम्हाला नॅशनलाइज कॉपरेटिव्ह बँकांमध्ये लागत नाहीत. सो बरेच वेळा तो एक डिसिजन मेकिंग फॅक्टर असू शकतो इन्स्टिट्यूट सिलेक्ट करताना. ऍट द सेम टाइम त्यांचे रेट ऑफ इंटरेस्ट हे सुद्धा बाकीच्यांच्यापेक्षा थोडेसे कमी असतात. सो कॉपरेटिव्ह बँक्स आर ऑल्सो गेटिंग व्हेरी अग्रेसिव्ह. पूर्वी युज्ड कार करता नॅशनल आणि कॉपरेटिव्ह बँकांचा कम्प्लीट नो होता, पण आजकाल परत त्याच्यामध्ये पण कॉपरेटिव्ह बँक्स अग्रेसिव्ह व्हायला लागलेल्या आहेत. ते युज्ड कार फायनान्सकडे रादर एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागलेत की हे पण एक ऑप्शन त्यांच्याकरता अवेलेबल होऊ शकतं. ते करायला लागलेत विथ द सेम फॅसिलिटी. दो रेट ऑफ इंटरेस्ट इज स्लाइटली हायर देन नॉर्मल न्यू कार रेट, पण फ्लेक्झिबिलिटी ऑफ रिपेमेंट तिथे नक्की आहे विदाउट एनी चार्जेस. सो शक्यतो नॅशनलाइज कॉपरेटिव्ह बँक प्रिफर लोक करतात.